आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। मालवण तालुक्यामधील काळसे बागवाडी येथे घरांना मुसळधार पावसाचा फटका। मालवण काळसे गावामध्ये पुराचं पाणी आल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप, नागरिकांकडून होडीचा वापर। सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची हजेरी। कुडाळ तालुक्यामधील पावशी गावामध्ये बेल नदीचं पाणी शिरलं। पावशी गावाला पाण्याचा वेढा, जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीच्या मागझन बाजारामधील 7 दुकानांचं नुकसान। पुराचं पाणी दुकानामध्ये शिरल्यामुळे दुकानांचं नुकसान। नारायण राणे यांच्याकडून सिंधुदुर्गामधील पूरस्थितीचा आढावा। सिंधुदुर्गमधील ओरोस इथे आलेल्या पुराची राणेंकडून पाहणी। स्थलांतरित केलेल्या ठिकाणी भेट देऊन राणेंचा लोकांशी संवाद। जळगाव जिल्ह्यामधील हातनूर धरणातील 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले। 19,105 क्युसेक्सना तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। संगमेश्वरला मुसळधार पावसाचा तडाखा। मागझन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरलं। कासे, कलबुर्शी, नायशी, मुरुंबाड या ठिकाणी गावांचा संपर्क तुटला। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव नांदुरा मार्गावरील पुलावरून कार वाहून गेली। कारमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवित हानी झाली नाही।